ज्या स्त्रिया 16 सोमवारचं व्रत करत आहे, आजचा व्हिडिओ खास आणि खास फक्त त्यांच्यासाठी आहे. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी व्रतांचे महत्व, पूजेचे महत्व तुम्हाला सांगत आलं आहे. तसंच 16 सोमवार म्हणजे सांब सदाशिव शंकरांना अतिशय प्रिय असणारं व्रत, याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. चॅनलला फॉलो, सबस्क्राईब अवश्य करा. ज्या स्त्रियांनी 16 सोमवारचं व्रत केलं आहे त्या घरामध्ये कोणकोणती गोष्ट व्हावी किंवा कोणकोणती गोष्ट होऊ नये हे जाणून घेऊया. सर्वप्रथम त्या घरात मांसाहाराचं जे भोजन आहे ते कधीच करायचं नाही. दुसरी गोष्ट, आपण जो आपला किचन आहे तो सकाळी स्वच्छ केल्याशिवाय, त्याचं पूजन केल्याशिवाय तिथं नैवेद्य करायचं नाही. किंवा सोमवारच्या पूजेच्या वेळेस या गोष्टी लक्षात आणायच्या. जेव्हा आपण महादेवाची 16 सोमवारची पूजा करतो, घरात देखील पूजा मांडायची आहे आणि मंदिरात मात्र अवश्य महादेवाच्या शिवलिंगावरती बेल, फूल, दूध, दही इत्यादी वस्तूंचा अभिषेक महादेवाला करायचा आहे. दही भाताचा नैवेद्य, गावरान तुपाची वात, या गोष्टींचा समावेश त्या पूजेमध्ये असावा. चंदन लेपन, जर उटी करता आली, चंदनाची पूजा करता आली तर चंदन लेपन अवश्य करा. मित्रांनो, याच सोबत ज्या स्त्रिया पूर्णतः महादेवाला समर्पित होऊन हे 16 सोमवारचं व्रत करतात त्यांनी श्वेत रंगाची साडी घालायची आहे. आभूषण कमी असावे आणि भूषण असणाऱ्या गोष्टी, मंत्र, तंत्र, महादेवाला प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्या सोबत असाव्या. घरापासून मंदिरापर्यंत जाण्याचा प्रवास पायी करावा, नामस्मरण करावं आणि ही पूजा एकतर सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 6च्या पुढे आपल्याला करायची आहे, जो काळ महादेवाला खूप प्रिय आहे. आणि ब्रह्ममुहूर्तात जर पहाटे पूजा केली तर अति उत्तम राहील. अशा प्रकारे महादेवाची पूजा 16 सोमवारचं व्रत केल्याने सांब सदाशिव प्रसन्न होतात. ओम काली.